श्लोक 9. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अर्थ, हा जीव कान, डोळे, त्वचा म्हणजे स्पर्श, जिव्हा म्हणजे रसना, नाक आणि मन यांचा आश्रय करून विषयांचा उपभोग घेत असतो. विवरण: अधिष्ठाय मनश्चायम, जीवात्म्याला मनाविना इंद्रियापासून सुख अगर दुःख होऊ शकत नाही, म्हणून येथे मनाला अधिष्ठित करण्याविषयी सांगितले आहे. जीवाला मनाला अधिष्ठित करून म्हणजेच मनाचा आश्रय घेऊनच इंद्रियद्वारे विषयांचे सेवन करायला येते. प्रत्येक इंद्रियाशी मनाचा संयोग झाला तरच ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, स्वाद घेणे इत्यादीचे ज्ञान होत जाते. त्या विषयांचा भोग घेतला जातो. श्रोत्र म्हणजे कान, ते ऐकण्याचे इंद्रिय आहे. चक्षु, डोळे, पाहण्याचे इंद्रिय. याचप्रमाणे स्पर्शन म्हणजे स्पर्श त्वचेद्वारा, रसन म्हणजेच जिभेद्वारा, घ्राण म्हणजे वास नाकाद्वारे घेतला जातो. अर्थातच ही 5 ज्ञानेंद्रिये व या सर्वांसह अधिपत्य गाजवणारे मन हे 6वे ज्ञानेंद्रियच आहे. या सर्व इंद्रियांमध्ये राहून जीव म्हणजेच ईश्वरच, जीव हा त्याचा एक अंश आहे, म्हणून त्याला ईश्वर असे म्हटले आहे. विषयोपभोग घेत असतो. अधिष्ठाय म्हणजे अधिष्ठित होणे, राहणे. या 6 जणात ईश्वर राहतो व तो उपभोग घेतो हे खरेच आहे. कारण ईश्वर नसेल तर यापैकी एकही इंद्रिय आपले काम करू शकत नाही. शरीरामध्ये जोपर्यंत हा जीव किंवा प्राणरूपाने स्थित आहे तोपर्यंतच त्याचे काम सुरू असते. म्हणजे शरीराचे आणि त्या अवयवांचे काम ह्याच्या अस्तित्व असेपर्यंतच सुरू असते. विषयानुपसेवते. एखादा व्यापारी काही कारणाने एका ठिकाणचे दुकान बंद करून दुसऱ्या ठिकाणी सुरू करतो. अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जातो आणि ज्याप्रमाणे मागील शरीरात विषयांचे आसक्तीपूर्वक सेवन करीत होता, अगदी तसाच दुसऱ्या शरीरात तोच स्वभाव असल्याने विषयांचे सेवन करू लागतो. या विषयांची आसक्तीच त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरण भोगायला लावते. मागील श्लोकात जीवात्मा जन्मोजन्मीचे संस्कार घेऊन नवीन शरीरात प्रवेश करतो असे सांगितले होते. हे संस्कार प्रसुप्त असले तरी पुसलेले नसतात, ते कधी नाहीसे होत नाहीत. त्या संस्कार रूपाने भाव स्थिर होतो, त्यानेच व्यक्तीचा स्वभाव बनतो व हा स्वभावच जीवनातील निर्णय घेतो, नवे अनुभव गोळा करतो. या सर्व घटक द्रव्यांचा मी तयार झालेला असतो. हा मी म्हणजेच लिंग शरीर, यामध्ये जन्मोजन्मीचे संस्कार संग्रहित असतात आणि हाच शरीरात दाखल होऊन या 6 इंद्रियांचे द्वारा विविध विषयांचा उपभोग घेत राहतो, सुखदुःख अनुभवतो व नव्या अनुभवांचा साठासुद्धा करतो. मागील 3 श्लोकात जीवात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे, तर पुढील श्लोकात या जीवात्म्याच्या स्वरूपाला कोण जाणतो व कोण जाणत नाही हे भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.